साजरा होत असताना बुलढाण्याच्या खामगावात मात्र या होळीच्या सणाला गालबोट लागलं। आवार गावामध्ये 2 गटात चांगलाच राडा झालाय। डीजे वाजवण्यावरनं वाद झाला आणि त्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला। या गोंधळानंतर 2 गटांनी तुफान दगडफेक केली आहे। या दगडफेकीत 3 जण गंभीरत्या जखमी झालेत। एकूण 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झालेत। तर डीजे लावण्यावरनं वाद निर्माण झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झालं। खामगाव तालुक्यामध्ये हा सगळा प्रकार घडला। आवार गावात 2 गटात वादावादी होऊन दगडफेक झाली। काही जण गंभीरत्या जखमी झालेत। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातल्या आवार गावात होळीच्या सणाला गालबोट लागल्याचं चित्र या घटनेनंतर दिसतंय। डीजे वाजवण्यावरनं 2 गटात कमालीचा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दगडफेक सुद्धा झाली। 3 जण या हाणामारीमध्ये गंभीरत्या जखमी झालेत। एकूण 18 जणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलंय। पण या संपूर्ण गावाला आता पोलीस छावणीचं रूप आलंय। पोलिसांनी इथे शांतता प्रस्थापित केली आहे। पुढची मोठी बातमी नागपूरमधून आहे। नागपूर जिल्ह्यातल्या बुटीबोरी इथे उड्डाण पुलावरनं महिंद्रा 700 कार खाली कोसळली आणि अपघात झाला। या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय। हा अपघात बुटीबोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या बुटीबोरी इथल्या टी पॉइंटवरती घडला। नागपूरकडे येताना चालकानं चुकून चंद्रपूरकडे जात असलेल्या उड्डाण पुलाच्या दिशेनं गाडी वळवली, त्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासांती निष्पन्न होत आहे। तर नागपूर जिल्ह्यातल्या बुटीबोरी इथे अपघात झाला। उड्डाण पुलावरनं गाडी खाली कोसळली आणि या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय। हा तरुण रॉंग वेनं जात होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। बुटीबोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या टी पॉइंटवरती हा अपघात घडलाय। हा अपघात इतका भयानक होता की उड्डाण पुलावरनं गाडी खाली कोसळताच गाडीचा पूर्णतः चक्काचूर झालाय। पुढची बातमी ठाण्यात नाही। धुळवडीच्या दिवशी तळीरामांवरती ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 24 तास करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 81 तळीरामांवरती कारवाई झाली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्वाधिक आणि कल्याण विभागात 20 तळीरामांवरती कारवाई केली जाते। धुळवडीच्या दिवशी पोलिसांनी तळीरामांवरती मोठी कारवाई केली आहे। ठाणे कल्याण परिसरात ही कारवाई झाली आहे। एकूण 81 तळीरामांवरती कारवाई केल्याची माहिती मिळते। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली। मद्यप्राशन करून ज्यांनी गाडी चालवली त्या सर्वांना अर्थातच पोलिसांनी दंड बजावला। धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यापुढची बातमी यवतमाळमधनं। यवतमाळच्या गदाजी बोरीमध्ये गोटमार परंपरा जोपासत गावकऱ्यांनी होळी साजरी केली। एकमेकांवरती दगडफेक करत धुळवड साजरी झाली आहे। 2 गटांपैकी एक गट जोवर जखमी होत नाही तोपर्यंत ही दगडफेक सुरू ठेवली जाते आणि दगडफेक पाहण्यासाठी नागरिक सुद्धा मोठी गर्दी करतात। डोंबिवलीच्या खोणी पलावा येथे नागरिकांनी उत्साहात धुळवड साजरी केली। रेन डान्स करत नागरिकांनी धुलीवंदनाचा आनंद लुटला। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरची संस्कृती असलेलं कोकणचे खेडे हे विरारमध्ये उतरलेले। विरारवासियांनी संकासूर आणि गोमूचं विधिवत औक्षण करून पूजा केली आणि आपली गाऱ्हाणी खेळांकडे मांडली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिरगाव शिवरेवाडीमध्ये बांबूची होळी आणली जाते। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावच्या शेतात होळी आणण्यात येते। या होळीमध्ये शेकडो नारळ टाकले जातात आणि पेटत्या होळीतनं हे नारळ बाहेर काढण्याची अनोखी प्रथा इथे आजही पाळली जाते। खेडचं ग्रामदैवत पाथरजाई देवीची सहाण भरण्यासाठी शेकडो महिलांनी गर्दी केली। हुताशणी पौर्णिमेच्या दिवशी देवीचा होम प्रज्वलित झाल्यावर पालखीचं दर्शन घेत देवीची ओटी भरली जाते। अक्कलकोट तालुक्यामध्ये जिवंत व्यक्तीची प्रेतयात्रा काढत धुळवड साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे। अशीच प्रेतयात्रा काढत मुळकी गावात धुळवड साजरी झाली। या उत्सवामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला। धुळवडीच्या निमित्तानं नाशिकमध्ये दाबीजी वीरची मिरवणूक काढण्यात आली। 300 वर्षांची परंपरा असलेल्या मिरवणुकीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले। हिंगोलीमध्ये बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी केली। ब्राह्मणवाडा तांड्यातील महिलांनी लेंगी गीत नृत्य सादर केलं।
जालन्यामध्ये धुलीवंदनाच्या निमित्ताने 136 वर्षांची परंपरा असलेली हत्ती रिसाल मिरवणूक निघाली। या मिरवणुकीमध्ये हत्तीवर बसून राजाची प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते। खासदार कल्याण काळेंनी मिरवणुकीत सहभाग घेतला। वाशिमच्या बंजारा तांड्यामध्ये धुळवडीचा उत्साह दिसला। डफडं आणि डीजेच्या तालावरती ठेका धरत बंजारा समाज बांधवांनी आनंद साजरा केला। जळगावच्या चोपड्यामध्ये द्वारकाधीश मंदिरात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी झाली। नागरिकांनी फुगडी खेळत धुलीवंदनाचा आनंद लुटला। जळगावच्या यावलमधील श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात धुळवड मोठ्या उत्साहात पार पडली। रंगांची उधळण करत भाविकांनी धुलीवंदनाचा आनंद घेतला। नाना पटोलेंनी संपूर्ण जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याची सरकारची भूमिका असावी आणि आम्ही अशा भूमिकेला कायमच पाठिंबा देऊ, असं नाना पटोले म्हणतात। कोकणातील कोळी बांधवांमध्ये धुलीवंदनाचा उत्साह दिसला। कोळी बांधवांनी सहकुटुंब बोटीची पूजा करत धुळवड साजरी केली। पारंपरिक नृत्यावरती ठेका धरत धुलीवंदनाचा आनंद लुटला। पिंपरी चिंचवडमध्ये दृष्टीबाधित बांधवांनी रंगोत्सव साजरा केला। ज्यांना डोळे आहेत त्यांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा, असा संदेश या निमित्तानं दिला गेला। मावळ तालुक्यातील धामणे गावातील श्री क्षेत्र नीलकंठेश्वर मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीवर रंगांची उधळण केली गेली। मंदिरामध्ये पिचकाऱ्या आणि फुलांची आरासही पाहायला मिळाली। भांडूपमध्येही होळीचा उत्साह दिसतोय। रंगांसह फुलांची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली। किल्ले रायगडावर होळीचा उत्सव उत्साहात साजरा झाला। रायगडावरील होळीच्या माळावरती स्थानिक रहिवाशांनी पारंपरिक पद्धतीने पेंढ्याची होळी रचून होळी साजरी केली। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडप द्राक्षांनी सजवला गेलाय। नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2000 किलो द्राक्षांची इथे आरास करण्यात आली आहे। पुण्यात बच्चे कंपनीनं जल्लोषात धुळवड साजरी केली आहे। एकमेकांवरती रंगांची उधळण यावेळी केली गेली। वाशिमसह जिल्हाभरात धुलीवंदनाचा मोठा उत्साह दिसला। धुलीवंदनात रंग खेळताना रासायनिक रंग न वापरता नागरिकांनी यंदा नैसर्गिक रंगांना पसंती दिली। जळगावच्या चोपडा तालुक्यातील वरडी गावात शेतकरी संघटनेच्या वतीनं अनोखी होळी पार पडली। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कोणतीच तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीनं महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी केली गेली। विरारमध्ये बच्चे कंपनीनं धुळवड साजरी केली। एकमेकांवरती रंगांची उधळण करत होळीचा आनंद लुटला। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीनं होळी पौर्णिमेनिमित्त होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवला गेला। या उपक्रमात 1000 पोळ्या संकलित करून गोरगरिबांना दिल्या गेल्या। मावळमध्ये आदिवासी पट्ट्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी धुलीवंदनाचा आनंद लुटला। सारे रंग एक करूया, शिक्षणाची कास धरूया असं म्हणत हा रंगोत्सव साजरा झाला। विरारच्या मनवेल पाड्यातही होळीचा उत्साह दिसतोय। गगन सॉलिडर या सोसायटीतील रहिवाशांनी होळीचा आनंद लुटला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी धुळवडीचा उत्साह दिसला। एकनाथ शिंदेंनी धुळवड साजरी केली। सर्वांनी नैसर्गिक रंगाची होळी खेळावी असं आवाहनही त्यांनी केलं। धुळवड हा सगळे हेवे दावे विसरण्याचा सण आहे, त्यामुळे विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं। आमचा रंग ज्यांना आवडेल त्यांना आम्ही सोबत घेऊ, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबानं धुळवड साजरी केली। राज्यातील सध्याचं सामाजिक आणि राजकीय चित्र अत्यंत भीषण आहे। होळीत सर्व वाईट गोष्टी जळून खाक होऊ देत आणि वातावरण निर्मळ होऊ दे अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी व्यक्त केली। राज्यामध्ये विरोधकच शिल्लक नाहीयेत। जे थोडेफार विरोधक आहेत त्यांनी 5 वर्ष आता आराम करावा आणि सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। मंत्री गिरीश महाजनांनी जामनेर येथील निवासस्थानी सहकुटुंब धुळवड साजरी केली। रंगांची उधळण करत महाजनांनी धुलीवंदनाचा आनंद लुटला। भाजप आमदार प्रताप अडसड यांनी बच्चे कंपनीसोबत होळी साजरी केली। यावेळी लहान मुलांना रंग लावत त्यांनी धुळवडीचा आनंद लुटला। माजी पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी आपल्या गावी कुटुंबासोबत धुळवड साजरी केली। यावेळी त्यांनी सर्व कोकणवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करतात। यावेळी सेवानगर मैदानावरती रंगांचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी बंजारा बांधवांसह
संजय राठोडांनी डफच्या तालावरती ठेका धरला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धुलीवंदनाची धूम पाहायला मिळते. रंगांची उधळण करत बावनकुळेंनी आजचा सण साजरा केला. पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानच्या धुळवडीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली. मुरली मोहोळांनी विशेष मुलांसोबत धुळवड खेळली. जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाला बच्चे कंपनीनं अचानक घेराव घातला आणि रंगांची उधळण केली. मग गुलाबराव पाटलांनाही मोह आवरला नाही आणि त्यांनीही मुलांसोबत रंग खेळला. अमरावतीच्या कुरळ पूर्णा इथे बच्चू कडूंनी अनोख्या पद्धतीनं धुलीवंदन साजरं केलंय. रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोग मान्य करावा अशी मागणी त्यांनी केली. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार आणि डोंबिवलीचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी भन्नाट डान्सही केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी धुळवड साजरी केली आहे. न्यायाधीशांचं हे वागणं कितपत योग्य असा सवाल अंजली दमानी यांनी विचारलाय. हा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय. 100 दिवसांच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी केलाय. सरकार केवळ जातीय दंगली भडकवण्याचं काम करते असा आरोप त्यांनी केला. देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावरती खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली. देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची आणि त्यावर आच्छादन टाकण्याची वेळ आली आहे. हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नाही. देशाचा माहोल बिघडलाय असं राऊतांनी म्हटलंय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ